पंचगंगा कृष्णा प्रदूषणावर कारवाईसाठी पत्रव्यवहार. शिरोळ पालिकेच्या सभेत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर. शिरोळ नगरपालिकेच्या सभेत पंचगंगा व कृष्णा नद्या दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रदूषण मंडळ व प्रशासनाला पत्रव्यवहार करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासह भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम, दिव्यांगांसाठी 5% निधी, सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोफत पाणी टँकर देणे आदी महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आला. कैलासवासी दिनकरराव यादव सभागृहात नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सुरुवातीला क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले, तर उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी विविध विषयांची माहिती सभागृहासमोर मांडली. शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण, मटण, चिकन, कचरा उचलण्यासाठी ठेका देणे, पालिकेत बायोमेट्रिक मशीन बसवणे, कर्मचारी गणवेश, इंटरकॉम सिस्टीम, महिला बालकल्याण योजनांना प्रशासकीय मंजुरी, जुन्या नोंदी स्कॅन करून रेकॉर्ड तयार करणे, तसेच आर्थिक व्यवहार तपासणीसाठी चार्टर्ड अकाउंटंट नेमण्याचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान नगरसेवक सचिन शिंदे यांनी कृष्णा पंचगंगा नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर संबंधित विभागाला पत्र पाठवून कारवाईची मागणी करण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला. सभेत नगरसेवक विजय आर्गे, ओंकार गावडे, नगरसेविका श्वेता जाधव आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ठराव एकमताने मंजूर झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.